आपण बघत आहात आवाज कसमादेचा। कळवण तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शेतात काम करत असलेल्या एका शेतमजुरावर बिबट्यानं अचानक झडप घालत हल्ला केल्यानं तो गंभीर जखमी झालाय। ग्रामस्थांच्या आरडाओरडामुळे बिबट्यानं घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेनं पळ काढला। मिळालेल्या माहितीनुसार गुजरात राज्यातून शेतमजुरीसाठी आलेले कोजा काळू पवार असं जखमी मजुराचं नाव आहे। ते शेतात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक हल्ला केला। या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर 4 ठिकाणी व छातीवर 2 ठिकाणी नखांचे गंभीर घाव लागले। घटनेनंतर शेतमालकानं त्यांना तात्काळ अबोना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात आला असून गस्तही वाढवण्यात आली आहे। बिबट्याचा मानवी वस्तीतील वावर वाढल्यानं ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दिंडोरी तालुक्यात नुकत्याच घडलेल्या तत्सम घटनेनंतर आता कळवणमध्येही बिबट्याचा वाढता वावर चिंतेचा विषय ठरतोय। वन विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून रात्रीच्या वेळी एकटं शेतात जाणं टाळावं आणि बिबट्याचा वावर दिसल्यास तात्काळ माहिती द्यावी असं सांगितलंय। दरम्यान बिबट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जाते। उपाययोजना वेळोवेळी गस्त करून ग्रामस्थांना वेळची बिबट आणि मानव संघर्ष याबाबत आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो आणि सदर परिसरामध्ये बिबट म्हणजे पिंजराची वगैरे दक्षता आम्ही घेतलेली आहे, पिंजरा वगैरे तिथं लावलेला आहे। सदर व्यक्ती आज 24/4/2026 रोजी कोजा काळू पवार गुजरात राज्यातील मजूर कांदा काढण्याचं काम करीत असताना 8:30 वाजेच्या सुमारास नाल्यातून येऊन बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आहे। पण जोरात प्रतिकार वगैरे आणि मजुरांच्या आरडाओरडा केल्यामुळे सदर मजुरास 4 ठिकाणी छातीवरती आणि 4 ठिकाणी पाठीवरती नखे लागलेले आहेत आणि डावे हातास त्याच्या इजा झालेली आहे आणि सदर रुग्णास त्वरित शेतमालक सुखदेव दादाजी जाधव यांनी त्वरित हॉस्पिटलमध्ये अमेरिका ॲडमिट करून पुढील उपचाराचे चालू। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आता सदर शेतमजुराला त्याच्यावर हल्ला झालेला आहे, त्याला पुढे काही परिणाम भोगावे लागतील किंवा काही होणार आहे का किंवा हे बरं होईल का? वैद्यकीय अधिकारी अबोना यांच्याशी चर्चा केलेली आहे। जखमा वगैरे काही खोलवरती नाही, त्याचा संध्याकाळी आज उपचार होऊन डिस्चार्ज देण्यात येणार। बिबट्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही शेतकरी बांधवांना काय आवाहन करणार? बिबट्यापासून आम्ही शेतकऱ्यांना हेच आवाहन करतो की आपण कोणत्या प्रकारचे खाली बसून कोणत्या प्रकारचे काम करू नये, कारण बिबट याचं असं आहे की त्याच्यापेक्षा जी छोटी वस्तू किंवा छोटे प्राणी वगैरे त्याच्यावर बिबट त्वरित हल्ला करत असतात आणि सदर मजूर हे खाली बसून काम करत असल्यामुळे त्याच्यावर अटॅक झालेला आहे।